एक तर पहिली गोष्ट म्हणजे हे अनप्लॅन्ड प्रेग्नन्सी असते. मग या मुली म्हणजे कधी-कधी लग्न झालेलं पण असतं आणि त्यांना नको असतं कारण करियर करायचं असतं. मग अशा वेळेला ते ओसी पिल म्हटलं की नाही माझं वजन वाढेल, असं ते म्हणतात. तर मग त्यांनी म्हणजे कुठला बेटर आहे चॉईस ह्याच्यामध्ये जो सेफ पण आहे, की दे कॅन प्लॅन देअर प्रेग्नन्सी रादर दॅन गोइंग थ्रू धिस? तर बेसिकली गर्भनिरोधक आम्ही म्हणतो की मेल आणि फिमेल दोघंही वापरू शकतात. पण अच्छा. आम्ही बेसिकली काय बघतो की मॅक्सिमम बेनिफिट कुठल्या कपलला कुठे मिळेल. हं, तर समजा मुलीला ॲक्ने आहेत, मुलीला फेशियल हेअर आहेत आणि आजकालच्या ज्या फोर्थ जनरेशन पिल्स आहेत इनफॅक्ट त्यांच्यानी वेट लॉस होतो. दे हेल्प यू इन रेग्युलेटिंग द सायकल आणि वेट लॉस पण होतं कारण त्याच्यात जो पर्टिक्युलर प्रोजेस्ट्रॉन आहे ड्रॉस्पेरिनॉन त्याला एक अँटी अँड्रोजेनिक प्रॉपर्टी आहे. अँड्रोजेन्समुळे आपलं हे सगळं होत तू असतं, बरोबर आहे. कॉस्मेटॉलॉजिस्ट यू नो बेटर दॅन मी. पण जेव्हा अँड्रोजन बाइंडिंग होतं तेव्हा ऑटोमॅटिकली 3 आठवड्यात त्यांचं स्किन क्लिअर व्हायला लागतं, फेशियल हेअर कमी होतात. हो. ओके, प्लस सायकल रेग्युलेशन आणि ह्याच्यात डायुरेटिक इफेक्ट आहे म्हणजे वॉटर रिटेन्शन निघून सुद्धा जातं. त्यांचं वेट लॉस होतं. सो कॉस्मेटिक बेनिफिट्स आहेत. तर जी बायकांना भीती वाटते की मी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल घेतली तर मी जाड होईन किंवा मला फर्टिलिटी इश्यू होईल, इनफॅक्ट द पिल इज फर्टिलिटी एनहॅन्सिंग. बरं. एक लक्षात ठेव की जेव्हा आपण एक मुलगी म्हणून आपल्या आईच्या वूममध्ये होतो तेव्हा आपले नंबर ऑफ एग्ज आर डिसाइडेड. एखादा पुरुष 97व्या वर्षी सुद्धा रिपॉप्युलेट करू शकतो जगाला. तसं एखाद्या मुलीचं नाही आहे. एखाद्या मुलीची जेव्हा पाळी सुरू होते तेव्हा तिची पाळी झाल्या तिचे जे अंडे सुटायला लागतात, एग सुटायला लागतात फ्रॉम द रिप्रोडक्टिव्ह एज ऑफ 11. आता ते पण मी पुढे बोलणार आहे की प्रोमिस्क्युअस प्युबर्टी म्हणजे काय. पण 11व्या वर्षापासून किंवा 12व्या वर्षापासून ते मेनोपॉजचं एज म्हणजे किती 42-43 किंवा आजकाल आम्ही 56व्या वर्षी सुद्धा बघतो की बायकांचे पिरियड्स येऊ शकतात. तर हा जो रिप्रोडक्टिव्ह पिरियड आहे त्याच्यामध्ये तिच्या ओव्हेरियन फंक्शन संपून जातात. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की एव्हरी गर्ल इज बॉर्न विथ अ लिमिटेड नंबर ऑफ एग्स. आपण जेव्हा पिल घेतो तेव्हा पिलमुळे ॲनओव्ह्युलेशन होतं. ॲनओव्ह्युलेशन म्हणजे काय, ते एग प्रिझर्व्ह होतं आणि ते एग डिस्पेन्स होत नाही आहे. आणि जेव्हा तिला मूल पाहिजे तेव्हा तिने जर का पिल सोडली तर पुढच्या सायकलमध्ये ती लगेच प्रेग्नंट राहू शकते. कारण पिलचे काहीही देर आर सो मेनी गर्ल्स आमच्याकडे 8, 10, 11 वर्षसुद्धा पण आम्ही ॲन्युअल पिल इव्हॅल्युएशन करतो. जसं मी सांगितलं की आपल्या बॉडीमध्ये काय मेटाबॉलिक चेंजेस येत आहेत का, आपल्या लिव्हरमध्ये किडनीमध्ये काही खराबी आहे का. कारण वेन यू आर टेकिंग अ पिल डेली फॉर दॅट मॅटर कुठलीही तुम्ही ट्रीटमेंट घेत असाल, समजा तुम्ही क्रॉनिक ॲस्थमॅटिक आहात किंवा तुम्हाला युरिक ॲसिडचा प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला अजून काय बॉर्डरलाईन डायबिटीज आहे, पण तुम्हाला एक ॲन्युअल चेकअप करणं जरुरी असतं. सो फॉर दॅट एक ॲन्युअल पिल इव्हॅल्युएशन, एक ॲन्युअल सोनोग्राफी आणि मग यू कॅन सेफली टेक द पिल. आणि जेव्हा तुम्हाला प्लॅन करायचं करू शकता. पण आपल्याला एक लाईफस्पॅनमध्ये मुलींनी लक्षात ठेवणं जरुरी आहे. कारण आजकाल मुली फार करिअर ओरिएंटेड झालेल्या आहेत. लग्न केलं तरी आय एम नॉट शुअर अबाउट माय पार्टनर. I don't know whether I'm financially stable. I don't know whether I want to have a child now. I don't know whether I want to have a child or want to keep a pet. मी लिटरली बघते काही कपल्स मूल कन्सीव्ह करायच्या ऐवजी कुत्रं ठेवतात, म्हणजे पेट डॉग्स ठेवून त्यांच्यावरती 50 आणि 60 हजार रुपयाचा खर्च महिन्याचा होतो. त्या डॉगचा स्पा, त्या डॉगचं काय डॉक्टर, त्या डॉगचे ट्रेनर, त्या डॉगचं फूड, त्या डॉगचं अजून काय, त्याची खेळणी, असं का. आता म्हणे नाही मुलं मोठी लायबिलिटी आहेत, हे आम्हाला प्रेम पण देतं आणि आम्हाला डिस्ट्रेस करतं. तर एव्हरीबडीज थिंकिंग इज चेंजिंग आणि ह्या 5 वर्षात तर भयानक सोशल चेंजेस आम्ही बघतोय. तर ज्या मुलींना समजा लाईफ पार्टनर मिळाला नाही आहे, आजकाल मुली फार सिलेक्टिव्ह झाल्या आहेत, मुलींची कॉम्प्रोमाइजिंग टेंडन्सी फार गेली आहे. आपली लग्न झाली तेव्हा आपली माइंडसेट खूप वेगळी होती. आताची जी मुलींची माइंडसेट आहे ती फार वेगळी आहे. वाय शुड आय कॉम्प्रोमाइज, माय करिअर टेक्स प्रायोरिटी, वाय शुड आय लिव्ह इन अनदर हाऊस, वाय शुड आय चेंज माय स्टाईल ऑफ लिव्हिंग, वाय शुड आय चेंज माय सेन्स ऑफ ड्रेस, माय फूड. आय अंडरस्टँड, पण अगं कुठेतरी इट हॅज टू बी नोबडीज फ्रेम इज 100% फ्रेम. मंजिरी, you have to cut corners to make it 70%. even if it matches, you have to cut the corners and make a perfect frame. पण ज्या मुली आर अनडिसाइडेड अबाउट देअर फ्युचर चाइल्ड बेअरिंग, मग आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही एग फ्रीजिंग करा.
कारण यू आर फ्रीजिंग युअर एग्ज ॲट एज 31 ऑर ओके. 32. तुम्ही जसं जसं तुमचं वय वाढतं तसं मग तुम्ही समजा आता तुम्ही म्हणलात नाही मला 36व्या वर्षी मूल पाहिजे, ठीक आहे, मग तुम्ही एग स्टोअर करा. बर आणि वेन यू आर स्टोरिंग युअर एग्ज ॲट एज 31 ऑर 32, यू चूज टू हॅव अ चाइल्ड ॲट 36 ऑर 37. बरेच तू जसं म्हणलीस की सेलिब्रिटीज बऱ्याचशा मुली आहेत ज्या आज प्रॉमिनंट आहेत स्क्रीनवरती, त्यांना आता मूल नको आहे, नको असतं. तर मग त्या फ्रीज करतात एग्ज आणि मग 36व्या 37व्या वर्षी करतात त्या असं सेलिब्रिटीज? भरपूर म्हणजे आम्हाला नावं रिव्हील करता येत नाही ते नाही. बरोबर आहे, पण आणि दे आर नॉट डिसाइडेड. नॉट ओनली सेलिब्रिटीज, पण आपल्याकडे कॉर्पोरेट्स पण आहेत, पॉलिटिशियन्स पण आहेत, काही मुली, काही सोशली प्रॉमिनंट बायका आहेत, काही डिप्लोमॅट्स आहेत ज्यांना ट्रॅव्हल करावं लागते, काही माझ्याकडे नॅट जिओमध्ये काम करणाऱ्या मुली आहेत. बरं. फार इंटरेस्टिंग का मला तर हेवा वाटतो ह्या मुलींचा, कारण नॅट जिओमध्ये ते कुठे कुठे नॉर्थ पोल, साऊथ पोल, इकडे तिकडे जंगलात, फिरत असतात. आफ्रिका, मसाई मारा, काँगोमध्ये, आणि त्या म्हणतात की आम्ही 2 आठवडे थांबून राहतो की आम्हाला हा सेट असा मिळायला पाहिजे किंवा हे ॲनिमल्स असे मिळायला पाहिजे. आणि म्हणून मी ह्या 5 वर्षात मी कमिटमेंट दिले नॅट जिओला, म्हणून मी काही आता बाळ कन्सिव्ह देणार करू नाही. शकत नाही. म्हणून ती जेव्हा 36व्या वर्षी कन्सिव्ह करते, पण हर एग्ज आर फ्रोझन ॲट इयर 31 ऑर 32. हो. म्हणून मग ते चान्सेस ऑफ डाऊन सिंड्रोम किंवा विकृती किंवा मतिमंदता ही कमी होते. जसं जसं वय वाढतं अच्छा. तसं तसं मतिमंदता वाढू शकते. पण मग ही आपण म्हणजे अगदी जेन्युइन क्वेश्चन की आपण ती एग्ज सपोज 30व्या वर्षी फ्रीज केली तर ती जशीच्या तशी त्याच्यामध्ये हो. काही डॅमेज किंवा असं काही होऊ शकत नाही? भरपूरसे IVF क्लिनिक्स आहेत आणि मी ज्या पण कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये आहे, म्हणजे मी HN रिलायन्सला आहे, मी जसलोकला आहे, मी हिंदुजाला आहे, मी सूर्यामध्ये आहे, तर ह्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये एक तुम्ही freeze फ्रीजिंगची करून ठेवता. हे आहे, फॅसिलिटी आहे आणि इट इज व्हेरी सेफ आणि आजकाल रुटीन आहे. Routine. आणि असं जे मुलींना वाटतं की नाही मग ते काय बाळ विकृत निघेल का किंवा असं हां. काय, नाही. कारण इट इज व्हेरी सेफ. तुम्ही एकतर जर मुलींचा पार्टनर डिसाइडेड आहे, कपल ऑलरेडी आहे, लग्न झालेलं आहे, तर मग ते एम्ब्रिओज फ्रीज करतात. आणि अच्छा. ज्या मुलींना पार्टनर नाही आहे ते एग्स फ्रीज एग्ज करतात. फ्रीज करतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.